नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी नितीन पिसाळ, धेनुटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप मार्फत मोफत वेबिनारचे आयोजन केलेले आहे। आजच्या या वेबिनार मधून आपणास पशुसंवर्धन विषयी तज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला या माध्यमातून उपलब्ध करून देत असताना खरंच खूप आनंद होत आहे। तत्पूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून धेनु ॲप संबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग एक व्हिडिओ पाहूया। नमस्कार शेतकरी बांधवांनो, धेनु ॲपमधील मंच हा विभाग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मंच हा कसा वापरावा या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपणास माहिती देत आहोत। स्थानानुसार पोस्ट शोधा। मंच यामध्ये आपण आपल्या स्थानानुसार पोस्ट शोधू शकता। उदाहरणार्थ, जर आपण कोपरगाव या गावातील पोस्ट शोधू इच्छित असाल तर आपण इथे कोपरगाव स्थान प्रविष्ट करूया। आता आपण बघूया की कोपरगाव येथून किती पोस्ट आलेल्या आहेत। इथे आपणास कोपरगाव येथील पोस्ट दिसत आहेत। अशा प्रकारे आपण हव्या त्या ठिकाणच्या पोस्ट स्थानानुसार पाहू शकता। तसेच तुमचे सध्याचे स्थान काय आहे हे देखील तुम्हाला समजू शकते। हे पहा, माझ्या सध्याच्या स्थानानुसार या पोस्ट मला दिसत आहेत। या पोस्ट आपण वर किंवा खाली सरकवून पाहू शकता। मी या पोस्ट वर सरकवत आहे। आपण पाहू शकता, इतर शेतकरी बांधवांनी वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल या ठिकाणी पोस्ट पाठवलेल्या आहेत। यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्या पोस्ट टाकलेल्या आढळत आहेत। प्राण्यानुसार पोस्ट शोधा। या पोस्टमधील तुम्हाला फक्त गायीबद्दलच्या पोस्ट पाहायच्या असतील तर तुम्ही इथे फार्म पोस्ट वरती क्लिक करून त्यामध्ये गाय हा पर्याय क्लिक करा। आता तुम्हाला इथे फक्त गायीबद्दलच्या पोस्टच बघायला मिळतील। आपण बघू शकता की इथे वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी टाकलेल्या फक्त गायीबद्दलच्या पोस्टच दिसत आहेत। याप्रमाणेच जर मी म्हैस हा पर्याय क्लिक केला तर मला म्हशी संबंधातील सगळ्या पोस्ट दिसतील। तुम्हाला या पोस्टमधून वेगवेगळ्या जातीच्या म्हशींबद्दल माहिती मिळू शकते। या पोस्टवरती तुम्ही कमेंट करू शकता व त्यायोगे पोस्ट पाठवणाऱ्याशी संवाद साधू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही शेळी, पोस्टचा तपशील। फार्म पोस्टमध्ये आपणास एखाद्या शेतकऱ्याने कुठल्या ठिकाणाहून किती वाजता ती पोस्ट केली आहे याबद्दल तपशील मिळेल। ती पोस्ट इतर शेतकऱ्यांनी किती वेळा बघितली या संदर्भात माहिती कळल्यावर लक्षात येईल की ती माहिती किती लोकप्रिय आहे। ती पोस्ट जर तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक करू शकता। तसेच तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता। तुमची प्रतिक्रिया इथून पोस्टकर्त्या शेतकऱ्यांना पोहोचू शकते। मी एक प्रतिक्रिया इथे देत आहे। या गायीची जात काय आहे? पोस्ट इतरांना शेअर करा। तुम्हाला ही पोस्ट इतर शेतकरी बांधवांना सुद्धा पाठवता येईल। त्याकरिता तुम्ही शेअर या बटनावर क्लिक करा। इथे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी कोणताही पर्याय निवडून तुम्ही शेअर करू शकता। ही पोस्ट मी माझ्या मित्रांबरोबर शेअर करत आहे। अशा प्रकारे तुम्ही जर पोस्ट शेअर केली तर त्यासोबत दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुमच्या मित्रांना धेनु ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल। त्यामुळे त्यांना अशा इतर पोस्ट पाहता व शेअर करता येतील। पोस्टबद्दल आक्षेप नोंदवा। समजा एखाद्याने काही चुकीची किंवा आक्षेपार्ह माहिती किंवा फोटो टाकला असेल तर तुम्ही झेंड्याच्या बटनावरती क्लिक करून समस्या निवडून कंपनीला त्यासंबंधी आपला आक्षेप नोंदवू शकता। जेणेकरून त्या आक्षेपार्ह पोस्ट तपासून कंपनी त्यावर योग्य ती कारवाई करू शकेल। याप्रमाणेच
तुम्ही आक्षेपार्ह कमेंट किंवा टिप्पणी याबद्दलही कंपनीला सुचवू शकता. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून चांगली माहिती प्रसारित व्हावी हाच उद्देश आहे. नवीन पोस्ट तयार करा. आता मी तुम्हाला पोस्ट कशी तयार करायची हे दाखवत आहे. तुम्ही इथे दिसत असणाऱ्या अधिक चिन्हावर क्लिक करा. हवा तो फोटो तुम्ही इथे अपलोड करण्यासाठी गॅलरीमधून तो फोटो निवडू शकता. चांगल्या प्रतीचे फोटो तुम्ही निवडले तर तुमच्या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मी आता गीर गाईच्या वासराचा फोटो अपलोड करीत आहे. फोटोबद्दल जी माहिती तुम्हाला द्यायची असेल ती तुम्ही इथे भरू शकता. आता तयार केलेली पोस्ट ही गायीच्या संदर्भात आहे, त्यामुळे मी इथे प्राण्याचा प्रकार गाय असा निवडत आहे. त्याप्रमाणेच ही पोस्ट गायीच्या बद्दलच्या विविध बाबी जसे की पैदास, लसीकरण, चारा, आरोग्य इत्यादी किंवा इतर ज्या गोष्टीशी संबंधित आहे ते पर्याय योग्य त्या बटणावर क्लिक करून तुम्ही निवडू शकता. ही कृती पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही पोस्ट तयार करा या बटणावरती क्लिक करून पाठवू शकता. तयार झालेली पोस्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून समस्या निवारण. मंच यामधील अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रश्न उत्तरे. या माध्यमातून शेतकरी आपले वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. त्यांच्या समस्या असाच एक प्रश्न आपण पाहूया. तुम्ही त्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत असाल तर तुम्ही देखील तुमचा अनुभव मांडू शकता. परंतु धेनूचे अनुभवी तज्ज्ञही या प्रश्नाला वैज्ञानिक उत्तर देतात. ही प्रश्न उत्तरं देखील तुम्ही फार्म पोस्ट इत्यादी अशा पद्धतीने धेनू ॲप्लिकेशनचा मंच विभाग आपण वापरू शकता. असेच इतर मदत व्हिडिओ पाहून आपण धेनू ॲप्लिकेशनचा सोप्या आणि उत्तम रीतीने वापर करा. तुम्हीही यात दिलेल्या सोयी सवलतींचा व विविध विभागांचा पुरेपूर लाभ घ्या. धेनू ॲप्लिकेशन शेतकरी बांधवांच्या सेवेत रुजू आहे. धन्यवाद. शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून धेनू ॲपचे कार्य काय आहे, त्याचे फायदे काय आहेत हे समजले असतीलच अशी मी आशा करतो. लॉकडाऊनमुळे सध्या सगळीच कामे ऑनलाईन पद्धतीने झाली आहेत. पशुपालनातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला पशुपालन व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनू ॲपने हे पाऊल उचलले आहे. धेनू ॲप सध्या महाराष्ट्रभरातील सर्व जिल्ह्यात पोहोचले असून शेतकरी त्याच्यावरती जनावरांची खरेदी विक्री करतात. तसेच नवीन माहितीच्या आधारे आपल्या डेअरी व्यवसायात बदल करून नफा देखील मिळवत आहेत. तरी आपण सर्वांनीही धेनू ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी. तसेच इतर पशुपालकांनाही त्याचे महत्त्व पटवून द्यावे. विशेष करून सांगायचे झाले तर पशुपालन व दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक माहिती देणारे धेनू ॲप शेतकऱ्यांसाठी प्ले स्टोअर वरती मोफत उपलब्ध आहे. त्याचा सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांनी लाभ घ्यावा. याच अनुषंगाने आजच्या वेबिनारसाठी आपण डॉक्टर प्रवीण राठोड सर यांना आमंत्रित केलेले आहे. सर सध्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय संस्था अकोला येथे पशु विकृतीशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर ते पशु विकृतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. सरांच्या कार्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी 35 पेक्षा जास्त व्याख्याने शेतकरी बांधवांना दिली आहेत. त्याचा शेतकरी बांधवांना फायदाही झालेला आहे. तसेच त्यांची 30 पेक्षा मार्गदर्शनपर लेखही विविध माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत व त्यांना 13 वर्षांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव सुद्धा आहे. याच अनुषंगाने कोणताही रोग म्हटलं किंवा आजार म्हटलं की अंगावर काटा येण्यासारखा विषय असतो. कारण आजार म्हटले की खर्च हा आलाच आणि खर्च म्हणजे निव्वळ उत्पादनातून वजा होणारी रक्कम असते. ही रक्कम काही केल्याने कमी होत नाही. कारण जनावरांवरील हा खर्च टाळता येत नाही.
कारण जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे ही न पाहण्यासारखी असतात. त्यामुळे कोणताही विचार न करता आपल्याला त्वरित उपचार करावे लागतात. जनावर वेळीच जाग्यावर आणावे लागते. याच कारणामुळे शेतकऱ्यांना शाश्वत दूध उत्पादन मिळत नाही व तसेच डेअरी फार्म मध्ये एक जरी आपले जनावर आजारी पडले तर त्याचा सर्व खर्च इतर जनावरांवर पडतो. त्यामुळे एकूण दूध उत्पादन किंवा एकूण मिळणारा फायदा हा कमी होत असतो. हा तोटा आपल्या पशुपालक बांधवांना होऊ नये, त्यांना त्याआधीच होणाऱ्या आजाराची किंवा रोगाची लक्षणे समजावीत, हा तोटा कमी व्हावा या उद्देशाने दर शनिवारी धेनू ॲप पशुसंवर्धन व वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित करत असते. याच अनुषंगाने पशु विकृतीशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण राठोड सर यांना शाश्वत दुग्ध उत्पादनासाठी पशु आरोग्य चाचणी काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. तेव्हा धेनू टीम तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर प्रवीण राठोड सर यांना विनंती करतो की सर, आपण आमच्या शेतकरी बांधवांना पशु आरोग्य चाचणीसाठी काय करावे, त्यासाठी कोणते नमुने घेणे गरजेचे असते, तपासणीसाठी नमुने कुठे पाठवावेत, याविषयीची आमच्या शेतकरी बांधवांना दिलखुलासपणे आपण माहिती सांगाल अशी मी आशा करतो. आणि मी डॉक्टर प्रवीण राठोड सर यांना विनंती करतो की सर, आपण मार्गदर्शनपर वेबिनारला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर प्रवीण राठोड, सहाय्यक प्राध्यापक पशुविकृतीशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय अकोला इथे कार्यरत आहे. आज मी आपणाला शाश्वत दूध उत्पादनासाठी पशु आरोग्य चाचणी काळाची गरज यावर मार्गदर्शन करणार आहे. तर पशुपालन करताना पशुपालकांना विविध प्रकारच्या रोगांना सामना करावा लागतो. त्यामध्ये काही रोग प्रत्यक्षपणे दिसून येतात, काही अप्रत्यक्षपणे दिसून येतात. जे प्रत्यक्ष दिसून येतात त्यामध्ये आपण काळजी घेऊ शकतो, परंतु काही रोग अप्रत्यक्ष असल्यामुळे ते डायरेक्ट जनावरांनी आजारी पडल्यावरच आपल्याला त्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यामुळे पशुपालकास व पशुधनास सुद्धा मोठ्या प्रमाणाचा आर्थिक नुकसान होतं. त्याचबरोबर दूध उत्पादन सुद्धा घटतं आणि पशुधन आजार पडतं. तर अशा प्रकारे ज्यावेळेस पशुधन आजारी पडेल त्यावेळेस आपल्याला काय करायचे आहे किंवा कोणती काळजी घ्यायची आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यातले जे प्रमुख रोग आहेत त्याची मी तुम्हाला नावं सांगतो आणि त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे त्याच्याविषयी सांगतो. पहिला आहे घटसर्प. आपण त्याला इंग्लिशमध्ये हिमरेजिक सेप्टिसेमिया असे म्हणतो. हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि हा रोग मोठ्या जनावरांबरोबर शेळ्या आणि मेंढ्यामध्ये सुद्धा होत असतो. साधारणतः हा रोग पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा हवामान तीव्र बदल किंवा एखाद्या वेळेस आपण जे प्रवासामध्ये गाई बैल घेऊन जातो त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या जो शरीरावर जो ताण येतो त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या रोगाची लागण होण्यास मदत होते. ह्या रोगामध्ये जनावरांच्या गळ्यावर रक्त जमा झाल्यामुळे सूज येते आणि परिणामी सूज आल्यामुळे जनावरांना श्वासनलिका आणि अन्ननलिका तिथेच असते गळ्याभोवती. त्याच्यामुळे ही सूज आल्यामुळे जनावरांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. तर अशा सुजलेल्या ठिकाणी आणि ज्यावेळेस जनावर श्वास घेतात त्यावेळेस त्यांना खरखरक असा आवाज येत असतो. अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस सुजलेल्या गळ्याच्या बाजूला तिथे त्या भागाचा स्त्रावाची काचपट्टी तयार करायची आणि ती प्रयोगशाळेत पाठवायची आहे. दुसरा रोग आहे फऱ्या किंवा त्याला आपण एकटांगे असंही म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला ब्लॅक क्वार्टर असंही म्हणतो. साधारणतः हा रोग 6 ते 24 महिने या वयोगटाच्या तरुण जनावरांमध्ये दिसत असतो. ह्याच्यामध्ये पायाचा पुढील किंवा पायाचा पाठीमागील भाग जो मांसल भाग आहे त्याच्यावर सूज आलेली असते आणि सूज आल्यामुळे जनावर व्यवस्थित चालू शकत नाही किंवा लंगडते. अशामध्ये त्या सूज आलेल्या भागाचा रंग हा काळा किंवा निळा होतो आणि जर आपण त्याच्यावर एकदा हात फिरवला तर त्याच्यामध्ये आपल्याला चरचर असा एक आवाजही येतो. त्यामुळे अशा सुजलेल्या भागाचा जर स्त्राव आपण घेतला आणि त्याला जर प्रयोगशाळेत पाठवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारची रोगाचं निदान करण्यासाठी अचूक मदत होते. तिसरा रोग आहे अँथ्रॅक्स. याला मराठीमध्ये काळी पुळी किंवा फाशी असं म्हणतात. हा रोग एक सांसर्गिक रोग आहे आणि ह्या रोगामध्ये तीव्र असा प्रकारचा ताप येतो. यामध्ये
शरीराचे नैसर्गिक छिद्रे नाक, तोंड, गुदद्वार ह्या इथून रक्तस्राव होत असतो. ह्याच्यामध्ये ही प्रथम असा एक पहिलाच रोगी ज्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम एक करत नाही, कारण की फक्त जे नैसर्गिक छिद्राद्वारे जे रक्त येतं तेच फक्त रक्त काचपट्टीवर घेऊन आपण त्याचा रोग करू शकतो. चौथा रोग आहे टीबी. टीबी म्हणजे क्षयरोग. क्षयरोग हा जसा तंबाखूजन्य रोग आहे किंवा दारू, सिगरेट पिणे किंवा तंबाखू ह्याच्यामुळे होणारा रोग आहे. परंतु जनावरांमध्ये हा सांसर्गिक रोग असल्यामुळे माणसापासून जनावरांना आणि जनावरांना असेल जनावरांपासून माणसाला हा दोन्हीकडे हा रोग होऊ शकतो. ह्या जनावरांमध्ये आजारी असलेल्या जनावरांना खोकला येतो आणि त्या जनावरांची भूक कमी होते आणि परिणामी भूक कमी झाल्यामुळे त्यांचं वजन सुद्धा कमी होत असतं. आणि त्यांचं जर दूध पाहिलं तर ते दुधाचा कलर हा पांढरापासून होऊन पिवळसर होत जातो. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला ह्याची जर चाचणी करायची झाली तर आपण ह्याच्यामध्ये ट्युबरक्यूल नावाची चाचणी करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकते की आपल्या जनावराला क्षयरोग झालेला आहे किंवा नाही. नंतर आहे सांसर्गिक गर्भपात. सांसर्गिक गर्भपातामध्ये ज्या जनावरांमध्ये प्रजननक्षम जनावरांमध्ये आढळून येते असून त्यांच्या कळपात गर्भधारणाच्या शेवटच्या 3 महिन्यात गर्भपात झालेला आपल्याला दिसून येतो. व्याल्यानंतर 12 तासापेक्षा जास्त वेळेवर जार न पडणे प्रमुख लक्षण रोगग्रस्त जनावरात दिसून येते. योनीद्वारे पिवळसर तपकिरी रंगाचा स्त्राव वाहतो. कळपात सांसर्गिक गर्भपात आढळून आल्यास रोगनिदानासाठी गर्भपातानंतर 14 व 45व्या दिवशी रक्तजलाची चाचणी केल्यास रोगनिदान होऊ शकते. आणि अशा प्रकारचा जर रोग असेल तर आपल्याला पशु तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण घरगुती कुठल्याही प्रकारचा उपचार करू नये, कारण की याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं असतंय गर्भपात ही नैसर्गिक घडणारी गोष्ट नाहीये. ह्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या जीवाणू विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळेच त्या गोष्टीचा हे झालेलं असतं आणि गर्भपात झालेला असतो. परिणामी गर्भ जर पूर्ण शरीराबाहेर फेकला गेला असेल तर काही अडचण नाही, परंतु जर गर्भ शरीरामध्ये राहून गेला तर त्याच्यामुळे सुद्धा आतमध्ये विविध प्रकारचे विष तयार होऊन जनावरांच्या मृत्यूसही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या गर्भपातामध्ये कुठलाही घरगुती उपचार न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण काळजी घ्यायची आहे. नंतर आहे स्तनदा. मराठीमध्ये त्याला दगडी रोगही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये मस्टॅटिस म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण दुग्ध व्यवसाय करणार आहे तर दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात पहिला रोग म्हणजे हा स्तनदा हा असतो. आणि हा रोग जीवाणू व कवके यांच्यामुळे होतो. याच्यामध्ये ह्या रोगात स्तनाचा दाह होऊन दूध उत्पादनात घट होते. तसेच दुधाळी जनावरांचे स्तन दगडासारखे कठीण होऊन निकामी होत असते. सुरुवातीला दुधाचा रंग बदलतो, त्यानंतर हळूहळू दुधाच्या गाठी तयार व्हायला सुरुवात होत असते. आणि ज्यावेळेस रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही अशा वेळेस आपल्याला हे लक्षण दिसून येत नाहीत. परंतु ज्यावेळेस आपण दूध काढतो आणि त्याच्यामध्ये बारीक प्रमाणामध्ये दुधाच्या गाठी दिसून येतात अशा वेळेस आपण 5 ते 10 ml दूध जमा करायचं आणि त्याच्यामध्ये कॅलिफोर्निया मस्टॅटिस नावाचं एक द्रव्य येतं ते त्याच्यात मिक्स केलं की त्याचा जर कलर बदलला तर त्याच्यानुसार आपण त्याच्यात सांगू शकतो की आपल्या जनावराला स्तनदा झाले आहे. त्यानुसार आपण ही टेस्ट घरच्या घरीही पाहू शकतो. समजा जर ही आपल्याकडे शक्य नसेल तर आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सुद्धा हे काम करू शकतो. त्याच्यानंतरचा आहे रोग गोचिडता किंवा त्याला आपण टिक फिवर असंही म्हणतो. यामध्ये विदेशी आणि संकरित जनावरांमध्ये आढळणा हा साधारणतः रोग आहे आणि हा रोग साधारणतः उन्हाळा व पावसाळा या दरम्यान होत असतो. या रोगामध्ये सुद्धा जनावराला खूप ताप येतो व त्याचे जे लसिका ग्रंथी आहेत त्या सुद्धा सुजलेल्या असतात. जनावराला ताप असताना आजारी जनावरांचे रक्त काचपट्टीवर घ्यायचे आणि ते पशुवैद्यकाकडे देऊन टाकायचे. काचपट्ट्यामध्ये आपल्याला त्या प्रकारचे जे जीवाणू असतील किंवा विषाणू असतील ते आपल्याला त्याच्यातनं पाहाव्यास मिळतील. त्या प्रकारे आपण आपल्या पशुधनाची काळजी घेऊ शकतो. त्याच्यानंतर सर्रा. याला सर्राला ट्रिपॅनोसोमियासिस असंही म्हणतात. या रोगात जनावराला ताप येत असतो. त्या जनावरांच्या नाकातून पाणी वाहत असते. जनावरांचा श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असतो आणि कधी कधी ते जनावर म्हणजे
गोल गोल फिरत असते. आजारी जनावरांचे रक्त काचपट्टीवर तपासणीसाठी घेऊन पशुवैद्यकाकडे पाठवून द्यायचं आहे. फक्त जे घेतलेले जे रक्त आहे ते फक्त व्यवस्थित घ्यायचं आहे, कारण की ज्यावेळेस रक्त काचपट्टीवर घेतले जाते त्यावेळेस लगेच जर ते कुठल्या कागदामध्ये गुंडाळलं तर त्या रक्त कागदाला चिटकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्याला ते जरा व्यवस्थित काळजी करून पाठवायचं आहे. आता काही तुम्हाला जे काही गोष्टी सांगितल्या ह्या जिवंत जनावरांमध्ये सुद्धा घेऊ शकतात किंवा काही मृत झाले ते त्याच्यात, परंतु कसं आहे तुम्हाला दोन्ही जिवंत जनावरांमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि मृत जनावरांमध्ये असेल तर कुठले कुठं आपल्याला हे करायचं हेही आपण पाहू शकतो. तर तसं पाहिलं तर घटसर्पामध्ये आपण जे मानेवर सूज येईल त्याचा स्त्राव बर्फामध्ये घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण नमुना प्रयोगशाळेत पाठवणार आहे त्यावेळेस. दुसरे म्हणजे रक्त असेल तर रक्ताच्या काचपट्ट्या बनवून पाठवू शकता, किंवा जर समजा जनावर मेलच असेल तर त्या तशा कंडिशन मध्ये आपण त्यांना जे हृदयामध्ये जे रक्त आहे त्याचं सुद्धा थेंब काढून पाठवू शकतो. दुसरं फऱ्यामध्ये मांडीवरील सुजेचा स्त्राव हा बर्फावर घ्यायचा आहे, किंवा जिथे सूज आहे तिथून जर स्त्राव होत असेल तर तिथूनही आपण ते काचपट्टीवर घ्यायची आहे. किंवा जर एखादा भागाचा तुकडा जर घेता आला तर तो आपण 10% फॉर्मॅलिन मध्ये सुद्धा घेऊन पशुवैद्यकाकडे पाठवू शकतो. किंवा अँथ्रॅक्स मध्ये किंवा काळी कुळी जी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कानाच्या शिरातून रक्त काढून त्याच्या काचपट्ट्या बनवायच्या आहेत, किंवा नैसर्गिक क्षेत्रातून जे रक्त बाहेर येणार आहे ते सक्त रक्त घेऊन आपण काचपट्ट्या बनवू शकतो. परंतु मृत जनावर जर झाला असेल तर कानाचा जो तुकडा आहे त्याला कापून तो कागदामध्ये रॅप करून डायरेक्ट पाठवून द्यायचा आहे. जसं मी पहिले सांगितलं की हा फक्त काळीकुळी असा एक रोग आहे ज्याच्यामध्ये आपण पोस्टमॉर्टम करत नाही. ह्याच्यात फक्त जे नैसर्गिक क्षेत्रात रक्त येतील तेवढं करणं आणि जास्तीत जास्त कान कापणं, ह्याच्या पलीकडे दुसरी कुठलीच गोष्ट आपल्याला करायची नाहीये. नंतर आहे स्तनदामध्ये आपल्याला 4 सडामधनं हे दूध बाहेर काढायचंय. अंदाजे 10 ते 15 ml असायला पाहिजे. आणि हे काढून आपल्याला पशुवैद्यकाकडे, जर घरच्या घरी आपल्याला जर कॅलिफोर्निया मस्टॅटिस रिएजंट असेल तर आपण ते करू शकतो, अन्यथा आपण ते पशुवैद्यकाकडे पाठवून ते चाचणी करू शकतो. त्यानंतर सांसर्गिक गर्भपात, यालाच आपण ब्रुसेलोसिस असेही म्हणू शकतो. याच्यामध्ये आपल्याला रक्त व रक्तद्रव ह्याचे नमुने सुद्धा आपण पाठवू शकतो. त्यानंतर रक्ताच्या काचपट्ट्या सुद्धा पाठवू शकतो. आणि गर्भाशयातील स्त्राव जो काही असेल तो आपण बर्फावर ठेवूनही पाठवू शकतो. त्यानंतर आंत्रविषार आपल्याला शेळ्या मेंढ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. त्याला ईटी किंवा एंटरटॉक्झमिया असंही म्हणतो. ह्याच्यामध्ये मृत जनावराच्या लहान आतड्यापासून आतड्याचा शेवटचा व मोठ्या आतड्याचा सुरुवातीच्या भागातील जे काही अन्न असतंय ते 3-4 हे करायचं, थेंब घ्यायचं आणि ते आपल्याला 3-4 थेंब क्लोरोफॉर्म मध्ये आपल्याला ठेवायचंय आणि ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून द्यायचंय. हे जे काही रोग होते ते सगळे जीवाणूजन्य होते. आता आपण पाहूया विषाणूजन्य रोग. आता विषाणूजन्य मध्ये देवी येतो. आता देवीचे जे व्रण आहेत त्यांना खरडून काढायचे आणि 50% ग्लिसरीन सलाईन मध्ये घ्यायचंय आणि ते द्रव्य जमा करायचंय आणि ते जमा करून आपल्याला पशुवैद्यकाकडे पाठवायचंय. त्यानंतर एक महत्वाचा म्हणजे जो नेहमी आढळून येतो तो म्हणजे रेबीज रोगामध्ये आपल्याला जनावरांचा रक्तही घ्यायचं, त्याला बर्फामध्ये घेऊन ठेवून द्यायचंय आणि पशुवैद्यकाकडे घेऊन बर्फामध्ये ठेवून पशुवैद्यकाकडे पाठवायचंय. आणि जर रक्तजल असेल तर त्या 50% ग्लिसरीन मध्ये सुद्धा आपण पाठवू शकतो. त्याचप्रमाणे हे होते विषाणूजन्य रोग. ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे रोग असे आहेत डायरिया म्हणजे अतिसार. ह्याच्यामध्ये 10 ते 15 ग्राम शेण बर्फात घेऊन पाठवून द्यायचंय. कॉक्सिडिओसिस म्हणजे थोडक्यात रक्ती हगवण. ह्याच्यामध्ये जसं रक्ती हगवण ह्याचं नाव आहे त्याचप्रमाणे संडासामध्ये सुद्धा रक्त आपल्याला पाहावयास मिळतं. तर त्यामुळे शेणाचा भागही पाठवायचा आणि जर शक्य समजा कदाचित जनावर मेलेलं असेल तर त्याचा त्याचबरोबर बबेसिओसिस हा म्हणजे टिक किंवा माईट यांच्यामुळे ज्याच्या चावण्यामुळे जो रोग होतो त्याच्यामुळे बबेसिओसिस होतो. ह्याच्यामध्ये लघवी ही कॉफी कलरची लघवी होते. शक्यतो लघवीचा कलर हा पिवळसर असतो. परंतु ह्या रोगामध्ये ह्याच्यामध्ये
लघवी ही कॉफी कलरची तयार होत असते. यामध्ये सुद्धा आपण रक्त घेऊन ते रक्ताची काचपट्टी घेऊन आपण पशुवैद्यकाकडे देऊ शकतो, किंवा जसं तुम्हाला मी सांगितलं लघवीचा रंग हा कॉफी होता, त्याच्यामुळे लघवी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जमा करून पशुवैद्यकाकडे पाठवू शकतो. नंतर आहे थायलेरियोसिस. थायलेरियोसिस हा सुद्धा टिकच्या चावण्यामुळे होणारा आजार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण रक्ताची काचपट्टी घेऊन पशुवैद्यकाकडे पाठवायचे आणि त्याचे जे लसिका ग्रंथी आहे, जे आपल्या ह्याच्या छातीच्या जवळ असतात, त्या सुद्धा काढून 10% फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायच्यात आणि त्या पुढे आपल्याला पशुवैद्यकाकडे पाठवायच्यात. आता आपण पाहूयात की प्रयोगशाळेमध्ये कुठल्या कुठल्या, आता खरं पाहायला गेलं तर आपण शक्यतो सर्वात महत्वाचं म्हणजे रक्त, त्याचबरोबर आपण सिरम एक पाठवतो, त्याच्यानंतर विष्टा, कातडीची खरळ, लघवी, थुंकी, दूध, किंवा एखादी जखम झाली असेल आणि त्या जखमेमधून जर काही स्त्राव झिरपत असेल तर आपण ते सुद्धा हे करू शकतो, प्रयोगशाळेत मध्ये पाठवू शकतो. आता रक्ताचं म्हणायला गेलं तर रक्ताचं काय, रक्त रक्त दोन भागात आपण कलेक्ट करू शकतो. एक तर गळ्याच्या जवळ एक ज्युगुलर व्हेन असते, आणि दुसरी म्हणजे जर ती आता मोठ्या जनावरांमध्ये ज्युगुलर व्हेन बंदच करतात, पण एखाद वेळेस जनावर जर ज्युगुलर व्हेन जर मधनं रक्त घेता येत नसेल तर आपण मग कानामध्ये जे कानाची शिर आहे त्याच्यातून सुद्धा रक्त जमा करू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय, रक्ताचं महत्वाचं काय, रक्तामध्ये असं महत्वाचं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन जे आहे शरीरात, हे फुफ्फुसापासून पूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या पेशीपर्यंत ऑक्सिजन नेण्याचं काम करतं. आणि परत ज्यावेळेस ऑक्सिजनचं कार्य संपून जातं त्यावेळेस परत हे रक्तामधले जे हिमोग्लोबिन हे परत कार्बन डायऑक्साईड येतं, ते परत शरीरामध्ये आणून बाहेर फेकून द्यायचं काम करतं. तर रक्तामधला एक घटक हिमोग्लोबिन आहे. हे हिमोग्लोबिन ऑक्सिजन पूर्ण शरीरात नेण्याचं काम करत असतं. जर हिमोग्लोबिन, आता ज्यावेळेस आपण रक्त चाचणी करत असतो त्यावेळेस आपल्याला रक्ताचं प्रमाण पाहायचंय. आता रक्ताचं प्रमाण टोटल आता जर वेगवेगळ्या जनावरांच्या हिशोबाने वेगवेगळे असतात, 5 ते 8, 10⁹, 10⁶. दोघांचे जर प्रमाणाचा प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यामध्ये जास्त असेल तर त्याच्यामध्ये सांगू शकतो की रक्त जास्त प्रमाणात तयार झालेले आहे. आता जास्त प्रमाणात रक्त एक तर प्रेग्नन्सीमध्ये तयार होत असतं, किंवा प्रमाणापेक्षा कमी झालेलं असेल रक्त, तर अशा पद्धतीमध्ये एक तर डायरिया, डिसेंट्री, डिहायड्रेशन, किंवा एखादं हिमरेज, शरीरामध्ये कुठे अंतस्त्राव होत असेल तर अशा गोष्टीमुळे सुद्धा तुम्हाला रक्ताची जी संख्या आहे ही तुम्हाला कमी पाहायला मिळू शकते. हिमोग्लोबिन रक्तामधलाच घटक आहे जो ऑक्सिजन वाहून न्यायचं काम करत असतो आणि सर्वात महत्वाचा घटक आहे. जर हिमोग्लोबिन हे सुद्धा 8 ते 15 मिलीग्रॅम पर डेसिलिटर ह्या प्रमाणामध्ये प्रत्येक कॅटल आणि बफेलो मध्ये असायला पाहिजे. परंतु 15 पेक्षा जास्त असेल तर ते फक्त प्रेग्नंट आणि यंग ऍनिमल मध्ये असतं, ज्याचं प्रमाण थोडंफार जास्त असू शकतं. परंतु जर चांगल्या प्रौढ जनावरांमध्ये असेल तर तुम्ही एक समजू शकता की ह्याच्यामध्ये एक प्रेग्नन्सी असेल त्याच्यानुसार जास्त प्रमाणात बनवलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जर 8 आणि 15 ह्याच्यापेक्षा कमी असेल तर मग त्याच्यामध्ये आपण जसं आता सांगितलं डिहायड्रेशन किंवा डायरिया किंवा एखादी ऍक्सिडेंटली इंजुरी झाली असेल त्याच्यामुळे सुद्धा ह्याचं जे प्रमाण आहे कमी होऊ शकतं. आता हिमोग्लोबिन नंतर येतं आपलं पॅक्सेलोनियम. तर ह्या पॅक्सेलोनियम मध्ये काय समजतं आपल्याला की रक्तामधले जे घटक आहेत हे त्याच्यामध्ये किती प्रमाणात आहेत, की फक्त रक्त पातळ आहे की रक्त जाड आहे. आता ह्याच्यानुसार आपल्याला त्या जनावराचं काय स्थिती आहे ती आपल्याला लक्षात येते. आता पॅक सेल व्हॉल्यूम जर प्रमाणापेक्षा कमी असेल तर आपण सांगू शकतो की जनावरांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला जनावर म्हणजे तुम्ही किती चांगलं खाद्य खाऊ घातलं तरी त्याला ते रिस्पॉन्स देत नाहीये. या अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळू शकते. दुसरं आहे TLC काउंट. आता TLC काउंट म्हणजे थोडक्यात याच्यात ज्या हे असतात पांढऱ्या पेशी असतात, ह्या पांढऱ्या पेशीचं जे प्रमाण आहे हे सुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे. कारण की पांढऱ्या पेशीचं प्रमाण हे 3 क्युबिक पर MM ह्यामध्ये असायला पाहिजे. परंतु हे जर ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर हे जास्त असणंही चांगलं नाही. कारण की ह्याचं प्रमाण एक तर कुठल्याही जीवाणू, विषाणू किंवा आपल्या पॅरासाइट
किंवा कवके ह्या यांच्यामुळे यांच्या रोगाच्या प्रादुर्भावामध्ये यांचं प्रमाण एक वाढलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला ह्याचं प्रमाण सुद्धा जास्त वाढू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ नये. जर त्याच्या प्रमाणापेक्षा कमी झालं तर समजायचं की त्यांना कुठेतरी शहरात कामाला लावल्या गेलंय, त्याच्यामुळे त्यांचं जे प्रमाण आहे हे जे आपली साधारण जो रेंज आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे जे तांबड्या पेशींचं प्रमाण हे सुद्धा सम प्रमाणात असायला पाहिजे. त्याचबरोबर आता जे विविध हे आहेत तांबड्या पेशी आहेत, आता त्याचे 5 घटक आहेत वेगवेगळे. प्रत्येक 5 घटक हे वेगवेगळे रोग दर्शवतात. जसं त्या DLC मध्ये 5 वेगवेगळे घटक. त्यातला पहिला घटक आहे न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल मध्ये जर न्यूट्रोफिल हे सुद्धा समप्रमाणात असतात, परंतु जर न्यूट्रोफिलचा काउंट प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की आपले जनावर हे जीवाणूमुळे बाधित झालेलं आहे. किंवा न्यूट्रोफिलच्या ठिकाणी न्यूट्रोफिल नंतर येतो लिम्फोसाइट. लिम्फोसाइट असे आहे की लिम्फोसाइटचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर आपलं जनावर हे विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. तसंच तिसरं आहे इओसिनोफिल. इओसिनोफिलचं काउंट जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण समजू शकतो की आपल्या जनावरांना परजीवी जंतूची लागण झालेली आहे. त्याच्यामध्ये इओसिनोफिलचा जो संख्या असतो हे वाढून झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे मोनोसाइट. मोनोसाइट ही एक अशी वस्तू आहे ज्याच्यामुळे शरीर बऱ्याच दिवसापासून आजारी आहे, परंतु त्याचा प्रॉपर औषधोपचार न झाल्यामुळे जो रोग जास्त ह्या ज्या सेल्स आहेत हे त्यांचे प्रमाण वाढवतात. त्याच्यामुळे एखादा म्हणजे थोडक्यात दुर्धर आजार असेल तर त्याच्यामध्ये तो आपण मोनोसाइट नावाचा सेल पाहू शकतो. त्याच प्रकारे शेवटचा म्हणजे बेसोफिल. बेसोफिल हे आपल्याला एखाद्या अॅनाफॅलेटिक शॉक म्हणजे कसं आहे, एखादी गोष्ट आपण अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती एखाद्या ट्रान्सप्लांटेशनच्या वेळेस जे पाहायला मिळतो किंवा ॲलर्जी कंडिशन वगैरे आली त्याच्यामध्ये सुद्धा या बेसोफिलचा काउंट वाढू शकतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण रक्ताची चाचणी करतो त्यावेळेस आपल्याला ज्या विविध पेशी आहेत त्या विविध पेशीवरून आपल्याला जनावराची काय स्थिती आहे, समजा जनावराचं रक्ताचं प्रमाण किती आहे किंवा रक्तामध्ये असलेला हिमोग्लोबिनचा घटकही समप्रमाणात आहे की नाही आहे. त्याचबरोबर त्याचं जे पांढऱ्या पेशींचे वेगवेगळे 5 सेल ह्यांच्यानुसार आपणास एक आयडिया मिळते की आपल्याला आपल्या जनावराचं म्हणजे समजा आणि जर जनावर आजारी पडलंच नाही तर ह्या गोष्टीचा विचार करावा असं नाही. हे आपण एक नियमित रूपाने हे करू शकतो आणि हे आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण की जर आपण आज केलं नाही आणि जर आपण हे नेहमीच व्यवस्थित आपलं रुटीन जर एक्झामिनेशन करत असू तर हे आपल्याला भविष्यात आपल्याला वाचवणार आहे. त्यासाठी आपल्याला ही माहिती जमा करणं किंवा आपण नियमित करून घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे सिरम. आता सिरम म्हणजे रक्तामध्ये रक्त गोठून त्याच्यावर राहिलेला पदार्थ म्हणजे सिरम आहे. आता सिरम हे आपण ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा टेस्ट करू शकतो. आपल्याला ह्याच्यावर यकृताची काय स्थिती आहे, किडनीची काय स्थिती आहे, त्याच्यानंतर जे ह्या पॅनक्रियाज आहेत, स्वादुपिंड त्याची काय स्थिती आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्याला स्थिती ह्याच्यावरून लक्षात येत असतात. तर आपण ह्याच्यामध्ये यकृतासाठी आपण AST आहे, ALT आहे, GGT आहे किंवा किडनीमध्ये क्रिएटिनिन, ग्लुकोज, प्रोटीन, ब्लड युरिया नायट्रोजन, त्याच प्रकारे मग याच्यामध्ये इन्सुलिन लेवल स्वादुपिंडामध्ये ह्या प्रत्येकाची आपण वेगवेगळी चाचणी करू शकतो. जर यकृत खराब असेल तर आपल्याला यकृत खराब असेल तर जे वेगवेगळे जे एन्झाईम्स आहेत म्हणजे AST, ALT, GGT वगैरे यांच्या सगळ्यांच्या लेवल त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या आढळून येतात आणि त्यामुळे आपण एक साधारण अनुभव लावू शकतो की यकृतावर सूज आलेली आणि एकदा का यकृतावर सूज आली असेल तर जनावरांना आणि तुमच्या दूध उत्पादनाला सुद्धा याचे लक्ष घेणं हे महत्वाचं आहे. किंवा आज थोडं फरक पडत नाही पण जसं रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो तसं त्याचं दुधाचं प्रमाणही कमी कमी होत जातं. त्यामुळे आपण हे वेळोवेळीच करून घेतलेले कधीही चांगलंच असतं.
त्याच प्रकारे स्वादुपिंडामध्ये जे इन्सुलिन असतं, आता काय त्याच्यामुळे जर इन्सुलिनची डेफिशियन्सी झाली तर मग आपल्याला डायबिटीस मेलिटस नावाचा रोग पाहायला मिळतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस आपण हे पाहणार आहोत त्यावेळेस सुद्धा आपण त्याची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर किडनीमध्ये आपल्याला प्रोटीन, क्रिएटिनिन, ब्लड युरिया नायट्रोजन ह्यांची सुद्धा आपण जर किडनी फंक्शन टेस्ट केली तर आपल्याला ह्यांच्या ज्या पातळ्या ह्या सुद्धा साधारणतः असायला पाहिजे. ह्यांच्यापेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याच्यानुसार आपण समजू शकतो की जनावरांमध्ये त्यांच्या किडनीचं म्हणजे किडनी व्यवस्थित आहे की नाही, ह्या आपण त्या जे एन्झाईम्स आहेत ह्या त्यांच्या लेवलवरनं आपल्याला लक्षात येण्यास मदत होते. नंतर आहे विष्टा म्हणजे फिकल सॅम्पल. आता साधारणतः आपण जर विष्टेकडे पाहायला गेलो तर विष्टेची गोष्ट, जनावर विष्टा टाकतं किंवा शेण टाकतं, शेणाचा भाग हा सेमी सॉलिड असला पाहिजे. शेण हे सेमी सॉलिड असेल तर आपण त्याला व्यवस्थित असं समजू, पण ते कडकही नसावं. कडक असेल तर आपण समजू शकतो की ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. जर शेण पातळ असेल, सेमी सॉलिड म्हणजे बऱ्यापैकी ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडाफार सॉलिड पण आहे परंतु एकदम सॉलिडही नाही, पण सॉलिड असेल तर मग समजू शकतो की आपण त्याच्यामध्ये शरीरामध्ये पाण्याची कमी आहे. आणि जर सेमी सॉलिड पेक्षा जर कमी लिक्विड असेल किंवा पातळ असेल तर आपण समजू शकतो की त्याला जो आकार यायचा तो जर येत नसेल तर मग आपण एक समजू शकतो की जी आतड्याची जी हालचाल आहे ही प्रमाणापेक्षा जास्त झालेली आहे. आता आतड्याची हालचाल ही प्रमाणापेक्षा कशामध्ये होते, एक महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस डिहायड्रेशन होतं त्यावेळेस, किंवा खाद्यामध्ये काही बदल झाला असेल किंवा नवीनच काहीतरी, किंवा जनावरला नवीच काहीतरी खाद्य खाण्यात आलं असेल त्याच्यामुळे, नाही तर रेग्युलर खाद्य जे तुम्ही देत असाल अशामध्ये चुकूनही जे शेणाचं जे कन्सिस्टन्सी आहे सेमी सॉलिड हा कधीही बदलत नसतो. परंतु जर खाण्यामध्ये काही थोडाफार बदल झाला तर त्याच्यामुळे सुद्धा शेणाचा जो हे आहे सेमी सॉलिड जी कन्सिस्टन्सी आहे ही सुद्धा कमी होते. त्याच प्रकारे जर शेण जर जाड झालं असेल तर मग शरीरामध्ये त्याच्यात एक महत्वाचं म्हणजे एकतर जनावरांना ताप आला असेल त्याच्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली असेल, परिणामी डिहायड्रेशन, यामुळे सुद्धा जे शेण आहे हे कडक होऊ शकतं. तर हे फक्त एक लक्षात घ्यायचं की आपण फक्त शेण हे त्याची जी कशी आहे त्याची कन्सिस्टन्सी सेमी सॉलिड असलं पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असायला पाहिजे की काय. आता एवढी साधी गोष्ट आहे परंतु हे बारकाईने निरखून पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. कारण की हे ज्यावेळेस तुम्ही निरखून पाहाल त्याच वेळेस आपल्याला पशुधनाचं म्हणजे आपल्या जनावरांचं काय हालचाल आहे किंवा शरीराची स्थिती काय आहे हे आपल्याला फक्त एक शेणावरनं सुद्धा समजून येतं. आणि त्याच प्रकारे जर शेण पातळ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मग बरेच आहेत. मग आता एखाद्या काही वेळेस जंतूंचा प्रादुर्भाव झाला असेल त्याच्यामुळे मग ते चपटे कृमी, गोलकृमी किंवा गोलकृमी, आता ह्या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव असेल आणि जर पशुपालकाने जर जनावराला निर्जंतुकीकरण केलं नसेल, निर्जंतुकीकरण म्हणजे दर 6 महिन्याला त्याला जी ह्याची पॅरासाइटची जी टॅबलेट द्यायची ती द्यायचीच आहे. समजा ते जर दिलं नसेल तर त्याच्यामुळे जे हे परजीवी जंतू आहे त्यांचा रोगाचा प्रादुर्भाव आतमध्ये होण्यास सुरुवात होते. त्याच्यामुळे सुद्धा आतड्यामध्ये त्यांची आतड्याची हालचाल वाढते आणि परिणामी आतड्याची हालचाल वाढल्यानंतर जे हे आहे त्यांना जनावराला पातळ संडास होत असते. तर ह्याचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे कातडीची खरळ. आता कातडीची खरळ मध्ये आहे की आपल्याला कातडीमध्ये एक तर उवा, टीक, माईट, उवा, पिसव हे त्या जनावर आणि गोचिड हे सगळे जनावरच्या अंगावर बसून राहतात. आता काही लोक बऱ्याच वेळेस म्हणतात की आम्ही चांगलं खायला जनावरांना देतो परंतु किती चांगलं दिलं तरी आमच्या जनावरांना लागत नाही. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू शकतो, जनावरांच्या अंगावर हे जे पिसव, गोचिड असतात हे सगळं रक्त प्यायचं काम करतात. आता हे दिसायला जरी बारीक असले तरी ह्याचा जीवनक्रम चालूच असतो. एक ज्याचं रक्त पिऊन झालं तो बिचारा शरीर सोडून निघून जातो, पण दुसरे जंतू तिथंच अंगावर बसून परत रक्त पित असतात. त्याच्यामुळे हे आणि ते जसं त्याच्या शरीरात रक्त पित असतात त्याच्यामुळे रक्त पूर्ण शोषून घेतल्यामुळे जशी तुम्हाला पाहिजे तशी जनावरांमध्ये त्यांची त्यांच्या शरीराची वाढ होत नाही. कारण हे जे पॅरासाइट असतात हे त्यांच्या शरीराचा सगळे रक्त ओढून घेत असतात. तर त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर हे ज्यावेळेस जंतू हळूहळू त्यांच्या शरीरावर केसाचं गळणं, दूध उत्पादन कमी होणं,
किंवा ॲलर्जिक रिॲक्शन, खाज होणे किंवा फोडं येणे, अशा प्रकारची आपल्याला लक्षणं जनावरांमध्ये दिसून येतात. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला एक स्कॅल्पेल ब्लेड घेऊन त्याच्यामध्ये त्याला ग्लिसरीन घेऊन जिथं काही गोची हे आहे, जिथं काही खरळ आहे किंवा इजा झाली तिथला भाग व्यवस्थित रक्त येऊपर्यंत खरडून काढायचा आहे आणि तो 10% हे पोटॅशियम परमॅंगनेट किंवा सॉरी नॉट पोटॅशियम हायड्रॉक्साईड ह्याच्यामध्ये घ्यायचंय आणि ते पशुवैद्यकाला आणून द्यायचंय. मग त्याच्यावरून तो जनावरला कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे अंडे किंवा काही असेल तर ते आपल्याला दिसून येतं. जनावर शक्यतो सार्कोप्टिक आणि सोरोप्टिक सारखे जे हे आहे रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे लघवी. लघवी आता जनावर लघवी करताना लघवी एक सुद्धा महत्वाचा घटक आहे. जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं किडनी फंक्शन टेस्ट. किडनी फंक्शन टेस्ट मध्ये आपल्याला ब्लड युरिया नायट्रोजन तसंच आपला ग्लुकोज प्रोटीन या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या क्रियाटिनिन या सगळ्या गोष्टी हे फक्त तुम्हाला काय सांगतात, ज्यावेळेस आपण एन्झाईमचं एस्टिमेशन करत असतो त्यावेळेस आपण त्या एन्झाईम एस्टिमेशन वरून आपल्याला लक्षात येते की जनावरांची स्थिती काय आहे. हे जर त्यांचं जर रेंज व्यवस्थित साधारण रेंजमध्ये आलं तर त्याचं काही अडचण नाही. त्याच्यावरून आपल्याला समजतं की किडनी जनावरांची किडनी ही व्यवस्थित आहे. परंतु जर काही एखाद्या रोगाची लागण झालेली असेल आणि लघवीमध्ये प्रोटीन सुद्धा येत नाही, ऍसिटोन आहे, कीटोन बॉडीज आहे, त्याच्यानंतर ग्लुकोज आहे, त्याच्यानंतर बाईल साल्ट, बाईल पिगमेंट बऱ्याचशा घटक आहेत जे लघवीमध्ये येत नसतात. परंतु ज्यावेळेस अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारच्या किडनीचा आजार झालेला असतो आणि आपण लघवी तपासली किंवा साधे आपलं जनावर लघवी करतोय फक्त लघवीकडे निरखून पाहिलं तरी त्या आपल्याला लक्षात येते. आता साधारणतः आपली जी जनावरांची जी लघवी आहे ही जनावरांची लघवी ही थोडीशी पिवळी असते आणि ती पिवळी ही जो युरोक्रोम नावाचा जो फॅक्टर आहे त्याच्यामुळे पिवळा कलर असतो ह्याच्यामध्ये. आणि जसं लघवी ही एकदम पांढरट झाली तर मग समजून जायचं की जी पांढरी झालेली लघवी आहे ती नॉर्मल आहे. आणि थोडी डार्क झाली जर लघवी जर जास्त पिवळी असेल तर आपण समजू शकतो की त्याच्यामध्ये बिलिरुबिन नावाचा हे जास्त आहे म्हणून पिगमेंट. तर त्याच्यामुळे सुद्धा मग आणि बिलिरुबिन जास्त असेल तर आपल्याला मग ते जॉईंटिस कडे म्हणजे जॉईंटिस आहे म्हणून असं आपण समजू शकतो. किंवा लघवीचा कलर जर पांढरा असेल म्हणजे थोडा ढवळा असेल तर त्याच्यामध्ये पू आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्याच प्रकारे जर लघवी हे पेल असेल किंवा थोडीशी फिकट असेल प्रमाणापेक्षा तर ती एक डायबिटीस मेलिटस किंवा डायबिटीस इन्सिपिडस या 2 रोगामध्ये आपल्याला पांढरी झालेली दिसून येते. त्याच प्रकारे लघवी जर लाल असेल तर त्याच्यामध्ये आपण रक्ती लाल असेल तर आपण त्याच्यामध्ये ट्रिपॅनोसोमियासिस झाला असेही म्हणू शकतो, समजून जाऊ शकतो कारण की कलर लाल आहे. दुसरी गोष्ट लघवी जर तपकिरी रंगाची आहे किंवा ब्राऊन कलरची आहे तर त्याच्यामध्ये बबेसियस नावाचा रोग झालेला आहे असं आपण समजू. ट्रीटमेंट दिली असेल मिथिलीन ब्ल्यूची तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या लघवीचा रंग हा हिरवा होतो. तर अशा काही गोष्टी आहेत. आता फक्त मी ह्याच्यामध्ये सांगितलं आता म्हणजे फक्त आपल्याला लघवी करताना जर त्या लघवीचा कलर पाहिला तरी आपल्याला दिसून येत होते. फक्त त्याच्यामुळे फक्त आपल्याला निरीक्षण एवढंच करायचं की लघवी कुठल्या कलरची आहे एवढं जरी पाहिलं किंवा थोडाफार काही बदल झाला तरी त्याचा सॅम्पल आपण घेऊ शकतो आणि पशुवैद्यकाकडे लगेच नेऊ शकतो. म्हणजे तर हे लघवीचं झालं. थुंकीची गोष्ट आता थुंकी तर जनावर तसं काही राहत नाही परंतु जे तोंडातनं जे लाळ वगैरे गळत असते त्याचं एक फक्त पाहायचं. तर तशी जर लाळ असेल तर ती फक्त बर्फावर घेऊन पशुवैद्यकाकडे जाते. आता लाळेमध्ये घटसर्प किंवा हे एकटांग्या ह्याच्यामधलं काही असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या प्रकारचे जीवाणू दिसून येतात आणि त्याचे जे स्त्राव आहे ते तुम्ही काचपट्टीवर घेऊन तुम्ही पशुवैद्यकाकडे दाखवू शकता. दूध फक्त कशासाठी असतं, दुधाचा फक्त आपल्याला ट्युबरक्युलोसिस, रेबीज आणि ह्याचं ब्रुसेला ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर मस्टायटिस हे सुद्धा आपण ह्याच्यामधनं काढू शकतो. म्हणजे काही प्रादुर्भाव झालाय का हे पाहू. आता आपण जे हे आहेत बाकीचे रक्त जे आपण घेतो रक्तामध्ये काय त्याच्यामध्ये वेगवेगळी खनिजे असतात. तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे,
झिंक आहे, आयरन आहे, सेलेनियम, झिंक. आता ह्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येकाचं प्रमाण हे व्यवस्थित राहणं तेवढंच महत्वाचं आहे. आता जर कॅल्शियम पाहिलं, आता कॅल्शियम हा एवढा महत्वाचा घटक आहे ज्याच्यामुळे शरीरात जेवढं काही आकुंचन पावणे आणि प्रसरण पावतात हा तेवढाच महत्वाचा आहे. किंवा शरीरात सोडा, सर्वात महत्वाचं म्हणजे हृदयाचं. हृदयामध्ये जवळपास हृदय आपला प्रसरण पावतं, आकुंचन पावतं. पूर्ण शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह हृदय करत असतं, परंतु सर्वात महत्वाचं हृदयासाठी आहे ते म्हणजे कॅल्शियम. जर कॅल्शियम हे फक्त त्याला मदत करतं प्रसरण, आकुंचन पावायला आणि प्रसरण करायला. जर कॅल्शियमची कमी जर रक्तात असेल तर हृदयाचे जे ठोके आहेत हे सुद्धा कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला कधीही रक्तातलं कॅल्शियम हे पाहणं गरजेचे असते. त्याच प्रकारे आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे इक्लाम्सिया किंवा अँटिकल बदल म्हणजे चक्कर वगैरे येत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅग्नेशियमची कमी आहे आपण समजू शकतो, आणि त्याच्यामुळे आपण जनावराला मॅग्नेशियम सुद्धा देऊ शकतो. त्याच प्रकारे मँगॅनीज. मँगॅनीज मध्ये काय करतं, शरीरामध्ये हे वेगवेगळे जे ऊती असतात त्यांना वाढायलाही मदत करतात, त्याचबरोबर त्यांचं जे विघटन असेल ते सुद्धा मदत करून वेगवेगळ्या ह्याला अवयवाला पर्यंत पोचायला मदत करतं, आणि त्याच्याच बरोबर अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करतं. शरीरामध्ये असं शरीर पाहिलं की शरीरामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी अँड हे फ्री रॅडिकल्स असतात, त्याच्यामध्ये हे जाऊन त्यांना बाइंड करायचं काम करतात, आणि त्याच्यामुळे जनावरांना रोगापासून, बळी पडण्यापासून वाचवू शकतात. त्याचबरोबर फॉस्फरस. फॉस्फरस हे व्हॅस्क्युलर कॅल्सिफिकेशन होण्यासाठी हे बचाव करतं. व्हॅस्क्युलर कॅल्सिफिकेशन काय होतं, ज्या रक्त वाहिन्या असतात त्याच्यावर कॅल्सिफिकेशन झालं की ते प्रसरण पाहत नाही, त्याच्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्याच्यामुळे जो फॉस्फरसचं प्रमाणात असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या अशा प्रकारच्या त्याच्या व्हॅस्क्युलर कॅल्सिफिकेशन जे त्याच्यावर जाऊन हे होणार आहे ते होण्यास प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यानंतर आयर्न. आयर्न हा एक महत्वाचा घटक आहे जो की हिमोग्लोबिन मध्ये असतो. हिमोग्लोबिनचं महत्वाचं कार्य म्हणजे जो की ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन पूर्ण शरीरामध्ये एकापासून पुढे वाहत नेत असतो. त्याच्यामुळे आयर्न हा तेवढाच महत्वाचा घटक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थित असायलाच पाहिजे, परंतु ह्या ज्या गोष्टीचा प्रादुर्भाव प्रमाणापेक्षा कमी झाला की मग आपलं जनावर हे रोगास बळी पडण्याचं कारण होऊ शकतं. त्याच प्रकारे झिंक. झिंक एक आहे ज्याच्यामध्ये जे आपल्या शरीरावरचे जे आतडे असतात त्या आतड्याची जी हे आहे त्यांचे दोन सेल मधला जो हे आहे टाईटनेस हा तो त्याला धरून म्हणजे एकत्र व्यवस्थित पकडायला मदत करतो. त्याचप्रमाणे जे आतड्यावर जे ब्रश बॉर्डर असतात त्या सुद्धा मेंटेन करायला मदत करत असतात. आतड्यावरचे जे ब्रश बॉर्डर हे तेवढंच महत्वाचं असतं जेणेकरून ते तिथून अन्न खाल्लेलं अन्न पुढे ढकलणं, कारण की एकाच ठिकाणी राहिलेलं अन्न सुद्धा चांगलं नाही, कारण की एकदा त्याचं काम झालं की त्याच्यातनं जेवढ्या काय महत्वाच्या गोष्टी आहेत, प्रथिने, खनिजे आहेत हे एकदा शोषून घेतल्यानंतर त्याचं काम त्याला पुढच्या आतड्यामध्ये ढकलणं हे सुद्धा आहे त्यानुसार. त्याच्यानंतर आहे कोबाल्ट. कोबाल्ट सुद्धा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. कोबाल्टमध्ये कोबाल्ट हे शरीराचे जे रक्त तयार करायची प्रक्रिया आहे त्याला हे पुढे ढकलत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मेंटेन करणं आणि शरीरातनं रक्त ओढून त्यांना त्याचं पुनर्रचना करणं हे म्हणजे कोबाल्टचं काम आहे. त्याच्यानंतर सेलेनियम. सेलेनियम हे शरीरामध्ये अवयव असतं आणि हे अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते. व्हिटॅमिन ई बरोबर बाइंड होतं आणि त्याच्या पुढे ते घेऊन जाऊन ते शरीरामध्ये वेगवेगळे जे खनिजे आहेत ते त्यांचं ऍब्सॉर्प्शन करण्यास मदत करते, आणि त्याच्यामुळे जे जनावर आहे त्यांना वेगवेगळ्या रोगापासून बळी होण्यापासून वाचवत असतं. त्याच प्रकारे आता हे झालं रक्ताचं. आता जर रक्तलघवी घ्यायची असेल तर रक्तलघवीमध्ये आपण 5 ml लघवी घ्यायची आणि ते एकदा तुम्ही टोल्युइन सोल्युशन मध्ये घेऊ शकता किंवा थायमॉल मध्ये घेऊ शकता. 1 ते 2 ml मध्ये घेऊन 1 ते 2 थेंबामध्ये घ्यायचे आणि ते 5 ml लघवीमध्ये टाकायचे, आणि त्याच्यानुसार मग आपण जे लघवी आहे ती जमा करून पशुवैद्यकडे घेऊन जायचे. आता लघवीचं तुम्हाला मी सांगितलं. लघवीचा एक पाहायला गेलं तर जी जी हे आहे क्वांटिटी म्हणजे किती असावी, आता प्रत्येकाचं प्रमाण ठरलेलं आहे. लघवी जर समजा घोड्यामध्ये असेल तर 4 ते 5 लिटर असते, जर गाईमध्ये असेल तर 12 ते 14 लिटर असते,
आणि शेळ्या आणि मेंढ्यामध्ये म्हटलं तर 1 लिटर असते. आता हे यांचं प्रमाण आहे, पण ह्याच्यापेक्षा कमी. आता समजा गाईमध्ये 12 ते 14 प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अडचण काही नाही, एवढं समजू शकतो की गाईने पाणी व्यवस्थित पिलंय. पण तो 12 ते 14 लिटर ह्याच्यापेक्षा जर कमी लघवी असेल तर तुम्ही सांगू शकता की बाबा आता ह्याच्यामध्येही कधी कधी असं होतं की उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन असल्यामुळे डिहायड्रेशन होते, त्याच्यामुळे सुद्धा थोडाफार कमी होतं. परंतु बऱ्याच वर्षी काय होतं, डायबेटिस मेलिटस किंवा इन्सिडेंट्स मध्ये लघवी करण्याचं प्रमाणही वाढतं. परंतु आणि डिहायड्रेशनमुळे किंवा उन्हाळ्याच्या वेळेस सुद्धा जे लघवीचं प्रमाण आहे हे सुद्धा कमी होऊ शकतं. आपल्याला पाहायचं आहे हे पीएच. आता जसं पाहिलं तर नॉर्मल पीएच जवळपास 7 आहे, परंतु 7 पेक्षा जास्त ते अल्कलाईन कडे जातं आणि 7 पेक्षा कमी ते ऍसिडिक कडे जातं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय, जर युरिनचं जर पीएच आपल्याला माहित पडलं तर त्याच्यानुसार आपण समजू शकतो की जनावरांच्या खाण्यात काय आलेलं आहे किंवा काही नाही, किंवा जर जनावरांच्या खाद्यात काही बदल केला असेल त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला माहिती मिळण्यास मदत होते. तर याच्यामध्ये आहे हॉर्स जे आहे हे अल्कलाईन आहे. अल्कलाईन म्हणजे त्यांचं जे पीएच आहे हा 7.4च्या पुढे आहे. ह्याचं कॅटलचं जे आहे ते सुद्धा 7.4 ते 8.4 मध्ये असतं. आता हे ऍक्च्युली कॅटल म्हणा, शीप गोट म्हणा किंवा बफेलो यांचं जे पीएच आहे हे शक्यतो अल्कलाईन ह्याच्यामुळे असतं कारण की त्यांचं खाद्यामध्ये सगळा चारा वगैरे असतं, त्याच्यामुळे आणि हर्बिव्हरस आहेत, त्याच्यामुळे ह्यांचा जो हे आहे ते अल्कलाईन असायला पाहिजे. परंतु जर त्यांचा पीएच, आता हे अल्कलाईन असतं चांगले, पण हे जर ऍसिडिक कडे असेल तर तुम्हाला त्याच्यानुसार मग त्याला ट्रीटमेंट देणं तेवढंच गरजेचं. ऍसिडिक जर झालं तर मग ऍसिडिक कशामध्ये, आता समजा जर बाकीचे जर प्राणी पाहिलं तर ते दुसऱ्या ह्याच्यावर जगून असतात, त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही. परंतु एखादं कसं आहे, तुम्ही खायला देता परंतु जनावर जर खाद्य खात नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा, किंवा स्टार्वेशन म्हणजे त्यांना खायलाच काही मिळत नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं जे लघवी आहे ती ऍसिडिक असू शकते. किंवा ताप आलं त्याच्यामुळे सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी होतं, तापेने पाणी उडून जातं, त्याच्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होतं, त्याच्यामुळे सुद्धा जे हे आहे लघवी आहे ती ऍसिडिक होऊ शकते. त्याच प्रकारे एखाद्या वेळेस जर जनावराला आपण गहू वगैरे खायला दिले असेल जास्त तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या म्हणजे गव्हाचे दाणे जर हे खायला दिले असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा जनावराला ऍसिडोसिस किंवा जे हे आहे लघवीचा जो पीएच हा ऍसिडिक होऊ शकतो. आता राहिलं ज्यावेळेस जे नॉर्मल जो हे आहे पीएच जनावराचा कॅटल आणि बफेलो मधला तो 7.4 ते 8.4 आहे. आता हा नॉर्मल पीएच आहे जो की अल्कलाईन आहे, परंतु 8.4च्या वर सुद्धा जास्त असू नये, कारण की जर जास्त अल्कलाईन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा कॉम्प्लिकेशन आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये मेन म्हणजे की सिस्टायटिस म्हणजे जे जिथे येऊन लघवी थांबते त्याचा सुद्धा 10 होण्याची शक्यता, म्हणजे 10 झाल्याची शक्यता जास्त असू शकते. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं जे हे आहे काय म्हणतात त्याला, जनावर जे पीएच आहे हा प्रमाणापेक्षा जास्त वाढून आल्याचं दिसून होतं. किंवा लघवीचं बराच वेळ थांबून ठेवली असेल जनावराने, आता जनावर मुद्दाम दाबून ठेवणार नाही, परंतु एखाद्या वेळेस काय होतं, बैलामध्ये समजा तिथं एक हे असतं एस शेपचं प्रमाणामध्ये जर खडा तयार झाला, आता खडा हा म्हणजे कसा मुतखडा, ह्याच्यामुळे सुद्धा मुतखडा तयार झाल्यामुळे सुद्धा लघवी पुढे जाण्यासाठी त्रास होत असतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्या प्रकारचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून होतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर एक आयडिया मिळते की जर लघवी जर थांबलीये किंवा लघवी का केली नाही, पण त्याच्या समजा हळूहळू जरी येत असेल पण आपल्याला एक लक्षात येते की जे लघवीचा जो पीएच आहे हा 8.4च्या वर गेला म्हणजे जास्त अल्कलाईन झाला की समजू शकतो की जनावरांमध्ये कुठल्या तरी प्रकारचा समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे वेळेतच आपण जनावरांनी रोगाची लक्षण दाखवायच्या अगोदर जर आपण मार्गदर्शन करून घेतलं किंवा पशुवैद्यकाकडनं सल्ला करून घेतला, वेळेस उपचार केला तर हे आपल्यास म्हणजे पशुपालकास किंवा पशुधनास सुद्धा महत्वाचं ठरतं. आता काही वेळेस आपण युरिनच्या लघवीच्या सुद्धा वेगवेगळ्या टेस्ट करतो. आता तसं पाहायला गेलं तर लघवीमध्ये प्रोटीन असं कुठल्याही प्रकारचं नाही, फक्त लघवीला एक थोडं टिपिकल एक अमोनियाचा वास येत असतो. आता फक्त जे अमोनियाचा वास येत असतो हा नॉर्मल आहे, लघवीचा वास येतच असतो. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा डायबिटीसच्या कंडिशन मध्ये आपल्याला कीटोन बॉडीज एक कीटोन किंवा ऍसिटोनचा एक वास येतो. ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला डायबिटीसच्या कंडिशन मध्ये सापडू शकतात. त्याच प्रकारे जे दुसरं हे आहे टर्पेंटाईन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा टिपिकल असा वास येतो.
हे फक्त आता टेरपेंटाईनचा वास फक्त ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट दिली असेल त्याच वेळेस वास येणं साहजिक अपेक्षित आहे. परंतु जर अमोनियापेक्षा थोडा वेगळा वास असेल तर त्याच्यावरनं सुद्धा आपण असं समजू शकतो की ह्या जनावरांमध्ये काहीतरी किडनीचा प्रादुर्भाव ची लक्षणे दिसून येतात. फक्त आपल्याला त्याच्या जनावराच्या लघवीच्या वासावरून सुद्धा आपण तर्क लावू शकतो की काय आहे आणि काही नाही. आता प्रोटीन तसं लघवीमध्ये येत नाही. लघवीमध्ये थोड्याशा प्रमाणात येत असेल, परंतु ते ज्यावेळेस आपण चाचण्या करतो त्या चाचण्यामध्ये हे आढळून येत नाही. परंतु जर किडनीला खरंच एखाद्या गंभीर स्वरूपाची जर आजार झाला असेल तर तशामध्ये किडनीचं जे फिल्टर करत असते त्याची कॅपॅसिटी वाढून जे प्रोटीन आहे हे शरीराच्या बाहेर लघवीद्वारे सुद्धा फेकलं जातं. तर फक्त ज्यावेळेस आता आपण प्रोटीनची टेस्ट करतो तर प्रोटीन जर लघवीमध्ये असेल तर आपल्याला कमीत कमी आता त्याच्यातही कसे 3 प्रकार पडतात. एक तर किडनीच्या अगोदर म्हणजे बाकीचे सगळे अवयव आले, तुमचे हार्ट, लंग, लिव्हर आणि त्याच्यानंतर रिनल म्हणजे फक्त किडनीचे आणि पोस्ट रिनल म्हणजे किडनी नंतरचे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, जे किडनीच्या अगोदरचे ह्याच्यामुळे काय होतं, हार्ट फेल्युअर किंवा फिवर ज्याच्यामध्ये आपण लघवीमध्ये प्रोटीनचं प्रमाण कधी वाढतं, एक तर हार्ट फेल्युअर केसमध्ये किंवा ताप आहे त्याच्यामध्ये किंवा टॉक्झेमियामध्ये किंवा एखाद्या कॅन्सरची कंडिशन असेल अशामुळे. पण आणि रिनल म्हणजे मग एखादा प्रॉब्लेम जसं मी सांगितलं आता मुतखडा एक तर किडनीच्या आतमध्ये असू शकतो, किडनीच्या त्या जे किडनी वाहिका असतात, मूत्रवाहिका असतात, मूत्रनलिका त्याच्यामध्ये सुद्धा असू शकतो किंवा लिंगामध्ये सुद्धा असू शकतो. तर ह्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की नेमकं प्रोटीनचं प्रमाण ह्या गोष्टीमुळे वाढलेलं आहे. किंवा पोस्ट रिनल म्हणजे मग त्याच्यामध्ये जे आपलं हे आहे जिथं मूत्रपिशवी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बराच लगेच साठून त्याच्यामध्ये जर रोगाचा इन्फेक्शनचा जर प्रादुर्भाव झाला असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा सूट होते आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते लघवीमध्ये सगळ्यात जास्त वाढलेलं दिसून होतं. दुसरी गोष्ट म्हणजे शुगर सुद्धा लघवीमधनं बाहेर येत नसते, परंतु शुगर म्हणजे ग्लुकोज हे सुद्धा लघवीतून बाहेर येत नसतं. परंतु ज्यावेळेस किडनीला इजा पोहोचते त्याच वेळेस आपल्याला ग्लुकोज आहे हे आपल्याला लघवीमध्ये पाहायला मिळतं. आता हे ग्लुकोज हे कशामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे एकतर ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो त्यावेळेस म्हणजे जनावरांना जास्त कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये दिसून येतं किंवा एखाद्या स्ट्रेस आला असेल किंवा दिवसभर हेच झालं नसेल, त्याला कामालाच लावलं असेल आणि त्याला व्यवस्थित हे एखाद्या कंडिशन म्हणजे एखादी पेरिकार्डायटिस असेल, म्हणजे पेरिकार्डायटिस म्हणजे जनावरांच्या पोटामध्ये सुई असेल आणि त्याच्यामुळे ती हार्टला जाऊन जर टोचत असेल तर अशामध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं. किंवा शॉक म्हणजे शॉक 2 प्रकारचे, एक तर इलेक्ट्रिकचा शॉक वेगळा तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ऍक्सिडेंटमध्ये रक्तस्राव जास्त वाहून गेला त्याच्यामध्ये सुद्धा जनावर शॉक मध्ये जाऊ शकतो, त्याला हायपोलेमिक शॉक असं म्हणतात. तर ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे लघवीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण हे वाढत असतं. त्याच्यानंतर आहे कीटोन किंवा ऍसिटोन बॉडीज. आता ह्या ज्या बॉडीज आहेत ह्या मॅक्झिमम डायबिटीस मेलिटस ह्या कंडिशन मध्ये सापडतात. त्याच प्रकारे जर जनावराला बरेच दिवस झाले काही खायला मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा ह्या लघवीमध्ये दिसून येतात. किंवा मिल्क फिवर मध्ये सुद्धा आपल्याला कीटोन किंवा ऍसिटोन बॉडी ह्या पाहिलेल्या मिळून येतात. त्याचनंतर बाईल सॉल्ट आणि बाईल पिगमेंट. आता हे जे बाईल सॉल्ट आणि बाईल पिगमेंट हे म्हणजे ह्याचं काय म्हणतात आपलं जे पित्ताशी रिलेटेड आहे. पित्त म्हणजे लिव्हरचे यकृताच्या जवळचे ही आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर काही आपल्याला जर लघवीमध्ये आढळून आलं तर आपण समजू शकतो की यकृताजवळ निश्चितच काहीतरी आघात झालेला आहे, ज्याच्यामुळे जे पित्ताचे जे हे आहे बाईल त्याचे जे मीठ आणि त्याचे जे हे आहे वेगवेगळे पिगमेंट हे आपल्याला लघवीमध्ये भेटत आहे. हे नॉर्मली भेटत नाही, परंतु हे भेटत याचा अर्थ आपल्याला सांगते की शरीरामध्ये यकृतामध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच प्रकारे रक्त आणि रक्ताचे पिगमेंट. रक्त सुद्धा लघवीमधनं कधीच येत नसतं. जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रिपॅनोसोमियासिस मध्ये सुद्धा रक्त येतं आणि बबेसियोसिस मध्ये सुद्धा रक्त येतं. बबेसियोसिस मध्ये फक्त कॉफी कलरचं रक्त असतं, कॉफी कलरची लघवी असते आणि ट्रिपॅनोसोमियासिस लाल कलरची लघवी असते. आता दोघांमध्ये जर पाहायला गेलं समजा फरकच नाही आला तर साधी गोष्ट आहे, फक्त जे हे आहे लघवी घ्यायची आपल्या टेस्ट ट्यूब मध्ये ठेवायची आणि तिला सेंट्रीफ्यूज करायची. तिला कमीत कमी
3000 सेंटीग्रेड 5 मिनिटं ठेवलं तर जर जर लघवी जर लाल रक्ताची असेल तर आपल्याला ती किती फिरवली सेंट्रीफ्यूज मधला तरी ती लालच राहील. परंतु जर ती लघवी कॉफी कलरची असेल आणि ती जर त्याच्यातले जे हे आहेत रक्तजल आहेत ते जर खाली बसले तर समजून जायचं आणि वरचा पोर्शन वेगळा होईल तर तो थोडाफार पिवळा असं राहील. परंतु जर रक्तजल घटक खाली बसते तर ते समजायचं की ते हिमोग्लोबिनुरिया आहे. म्हणजे ती ह्याचं कॉफी कलर युरिन येतो म्हणजे बबीसियाचं आहे. मग आणि हे आता नुसतं तुम्हाला एवढ्या रक्ताच्या ह्याच्यावरनं सुद्धा आपण समजू शकतो की ट्रिपॅनोसोमियासिस की बबीसियासिस आहे. तर आणि हिमोग्लोबिन सुद्धा मध्ये आता बॅसिलरी हिमोग्लोबिन ह्या नावाचा रोग ज्यावेळेस असेल त्यावेळेस सुद्धा लघवी जी आहे ती तपकिरी कलरची असेल. तर हे होतं आजचं आपलं शाश्वत दुग्ध उत्पादनासाठी विविध चाचणी. पण शाश्वत दुग्ध उत्पादनासाठी पशु आरोग्य चाचणी काळाची गरज याविषयीची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत आणि ती त्यांना समजली असेलच अशी मी आशा करतो. यानंतर सर शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आहेत तर ते आपण 1 बाय 1 घेऊयात. तर सर पहिला प्रश्न असा आहे सर जनावरांमधील रक्त लघवी तपासणी किती दिवसानंतर करायला पाहिजे? आता असं काही निश्चित कुठला कालावधी असा कधी ठरलेला नसतो. परंतु ज्यावेळेस आपण शाश्वत दुग्ध व्यवसाय करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय एक नियमित 1 महिनाभराच्या अंतराने करणं आवश्यक आहे. आता जसं मी सांगितलं जर आपण सुरुवातीला जर लघवी जर नुसतं पाहणी केली तरी आपण त्याच्यावर त्याचा कलर त्याची कन्सिस्टन्सी त्याची जी घनता आहे किंवा पीएच ह्या आपल्या साध्या गोष्टी आहे ज्या आपण फार्मवर सुद्धा करू शकतो. काय ह्याला असं विशिष्ट लागत नाही. परंतु करणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याचा असा कुठला मोजमाप नाही की एवढ्या दिवसानंतर केलं पाहिजे. पण जर आपल्याला शाश्वत करायचं असेल किंवा आपल्याला खरंच पशुधनाची काळजी असेल तर आपण निश्चितच 1 महिनाभराच्या फरकाने जर रुटीन सॅम्पलिंग केली तर निश्चित कधीही चांगलंच. ओके सर. त्याच्यानंतर सर दुसरा प्रश्न आहे रक्त लघवी नमुने घेताना पशुपालकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? रक्त घेताना आता त्याच्यामध्ये रक्त घेताना सुरुवातीला रक्ताच्या 2 गोष्टी आहेत. एक तर रक्त हे एक न गोठणाऱ्या जलामध्ये द्रवामध्ये घ्यायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला एन्झाईमचं एस्टिमेशन म्हणलो तर त्या ज्या आहेत त्या रक्त गोठण्याच्या ह्याच्यामध्ये करतात. पण रक्त गोठल्यानंतर जो पिवळसर पदार्थ जो द्रव निघतो त्याचं सुद्धा त्याच्यामधनं आपण एन्झाईम एस्टिमेशन करतो. त्याच्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी एक अँटीकोॲग्युलंट मध्ये घ्यायचे आणि एकामध्ये अँटीकोॲग्युलंट नसेल तरी चालेल. आणि लघवीमध्ये मग लघवी घेताना आणि हे फक्त जसं लघवी आपण रक्त जमा केलं की ते लगेच 1 तासाच्या आतमध्ये पशुवैद्यकडे न्यायचंय. मग त्याच्यामध्ये काय होतं लघवीमध्ये रक्तामध्ये जे हे आहेत समजा शुगरची लेवल आहे समजा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट आहे आणि करणार आहे त्याच्या समजा एखादी आपल्याला आता डायबिटीस सारखा रोग आहे जर तुम्ही आता रक्त काढताना 2 तासानंतर पोहोचवताय तर जेवढं काय शुगर त्याच्यामध्ये असेल उपलब्ध असेल रक्तामध्ये ती सगळी वापरून घेतलं जाईल. आणि ज्यावेळेस पशुवैद्यक रक्ताची चाचणी करेल त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये शुगर दिसणारच नाही. मग परत म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल की जे तुम्हाला अपेक्षित हे आहे मापक आहे हे त्याच्यात दिसून येणार नाही. लघवीची गोष्ट आहे लघवी फ्रेश घ्यायची आणि खाली जमिनीवर पडायच्या अगोदरच आपल्याला कलेक्ट करायची. आणि मला असं वाटतं की सकाळची सगळ्यात प्रथम जी धार असेल पहिली लघवी ती घेणं सगळ्यात चांगलं. कारण की जनावर खाल्ल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस झोपतं तेव्हापासून तर सकाळपर्यंत बराच वेळ राहतो. त्याच्यामुळे शरीरात बऱ्याच मोठ्या घडामोडी होतच असतात. त्याच्यामुळे जर सकाळची पहिली धार लघवीची घेतली त्यावेळेस सगळ्यात चांगलं म्हणजे म्हणजे लघवीमध्ये हे असेल काय असेल ते आपल्याला हे आणि लघवी घेताना फक्त आपल्याला थायमॉल टोल्युनिन किंवा थायमॉल आणि हे फॉर्मेलिन 10% फॉर्मेलिनचा 1 ते 2 थेंब ह्याच्यामध्ये लघवी जमा करायची. आणि लघवीचं सुद्धा तेच आहे फक्त कुठलीही गोष्ट घेताना लवकर घेऊन आणि लवकरात लवकर प्रयोगशाळेत पाठवायची आहे. आणि दूध असेल दुधाचं सुद्धा असंच आहे. दुधाचा थोडाफार उशीर झाला तरी चालतो परंतु जेवढा शक्यतो लवकर आहे तेवढा आपण हे नमुने कलेक्ट करून पशुवैद्यकाकडे लवकरात लवकर द्या. ओके सर. आणि सर शेतकऱ्यांचा हा खूप वेळा प्रश्न असतो की सर आम्ही भरपूर खायला देतो पण आमचं जनावर सुधारत नाही तर नक्की हे कोणत्या तपासणीतून समोर येतं सर? आता हे
आता तसं पाहायला गेलं तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता गमत पाहिली तर असं खाण्यात नाही, पण मी जसं तुम्हाला सांगितलं, टिक्स, माईट, ते उवा, पिसव, गोचिड हे ज्यावेळेस शरीरावर असतात त्यावेळेस हे रक्त पित असतात. आता आपण खायला एक साईडला खायला जनावरांना सगळं काही देतो, चांगलंही देतो, परंतु प्रॉब्लेम असा आहे की हे जे परजीवी जंतू आहेत हे ज्यावेळेस शरीरावर बसून राहतात त्यावेळेस ते रक्त पित राहतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही रक्ताची काचपट्टी देणं किंवा शेणाचं नमुने घेणं किंवा लघवी ह्यांचे जर नमुने जरी आपण जमा केले तरी आपण त्याच्यानुसार सुद्धा की आपण त्याच्यात कुठल्या गोष्टीचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही हेही समजू शकतो आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गोचिड आहेत आणि ह्या ज्या त्याला वेळोवेळी हे त्याला ह्या जंतुनाशक देणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण की त्याचा सुद्धा जे टाइम ठरलेला आहे की दर महिन्याच्या 1 ते 1.5 महिन्यानंतर जंतुनाशक करणं गरजेचं आहे. आणि तेही वेगवेगळ्या ब्रँडच्या औषधाने. एकच अल्बेंडाझोल वापरलं तर अल्बेंडाझोल कम्प्लीट राहू नये, त्याच्यानंतर दुसरं औषध वापरावं. कारण की काय होतं, एकच जनावरांची औषधं ते देत राहिली तर जनावराला सुद्धा त्या औषधाची सवय होत जाते आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम तेवढा दिसत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची औषधं बदलून द्यायची आहेत. या हिशोबाने आपण त्याच्यावर हे करू शकतो. आणि बाकी निश्चितच की टिक आणि माईस आणि ह्याचं जर नियंत्रण केलं तर त्यानुसार पशु आरोग्याची वाढ होण्यास मदत होईल. ओके सर. त्याच्यानंतर सर मला एक प्रश्न असा आहे की सर जनावरांचं आरोग्य बिघडलं आहे हे रक्त, लघवी आणि शेण किंवा मूत्र असेल याचा काय रंग बदलतात का, ते आमच्या शेतकरी बंधूंना जरा थोडंसं सांगा. आता रक्ताचं तर काय असं काही होत नाही. रक्त कसं एक तर जाड किंवा पातळ हे एकच आहे. आणि रक्त पातळ झालं म्हणजे एक तर त्याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की ऍक्सिडेंटल वगैरे काही झालं, ऍक्सिडेंटल इंजुरी वगैरे काही झाली असेल त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यानंतर रक्तस्राव थांबवला असेल, परंतु वरून ज्यावेळेस आपण सलाईन देतो त्यावेळेस सुद्धा रक्त पातळ होतं. त्याच्या वेगळं रक्त जाड होणं म्हणजे रक्त जाड होत नसतं, फक्त जे शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण आहे, शरीर हे जवळपास 60% पाणी असतं, तर त्या 60% पाणीमध्ये ज्यावेळेस रक्तस्राव झालेला असतं त्यावेळेस हे जे पाणी असतं हे सगळं निघून जातं. किंवा एखाद्या वेळेस डिहायड्रेशन होतं त्याच्यानंतर डायरिया होतो, ज्याच्यामधनं जास्त प्रकारचं जे पाणी आहे ते शरीराच्या बाहेर फेकलं जातं. त्याच्यामुळे हे जे रक्तजल आहे ते शरीरामध्ये साठून जातं. त्याच्यामुळे रक्ताचं जे हे आहे रक्त जाड होतं. बाकी मग आता हे रक्त जाड ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये रंगामध्ये कुठला बदल होत नाही रक्तामध्ये. आणि लघवीला सांगतो मी, लघवीचा जो कलर आहे हा थोडासा पिवळट कलर आहे. तो साधारण कलर आहे, परंतु त्याच्यातनं त्याचा कलर प्रमाणापेक्षा थोडा फिकट झाला किंवा पांढरी पिवळी झाली, पांढरी म्हणजे पांढरट कलर आला थोडाफार, तर एक तर समजून जायचं की एक तर जनावराला एक तर डायबिटीस मेलिटस आहे की ह्याच्यामध्ये. कारण की डायबिटीस कंडिशन मध्ये फक्त जो कलर आहे हा थोडा कमी पांढरा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर लघवी पांढरी असेल तर समजून जायचं की आपण त्याच्यामध्ये पू आहे. आता तसं पाहायला गेलं, आता फक्त हे आपलं जे हे आहेत गाय म्हैस मध्ये ह्याचे प्रॉब्लेम नाही, परंतु जर आता हे जर ढवळा कलरचं आपलं हे जर म्हणाल की पिवळ्या कलरची म्हणजे हे आहे काय म्हणतात आपलं घट्ट लघवी, तर ती हॉर्समध्ये जी आहे घोड्यामध्ये ती नॉर्मलीच राहते, ती त्याचं काही अडचण येत नाही. परंतु आणि मिथिलिन ब्ल्यू आपण जर ट्रीटमेंट दिली असेल जनावराला तर त्याच्यामध्ये सुद्धा जे हे आहे लघवीचा कलर आहे तो एकदम ग्रीन कलरचा होऊन जातो. फक्त हे कसं आता आपल्याला जर ट्रीटमेंट दिलेली माहित असेल तर लघवीचा कलर बदलणं ही काही मोठी गोष्ट नाही. परंतु निश्चितच की जो कलर आहे आणि तसा ट्रिपॅनोसोमियासिस म्हणलं त्याच्यामध्ये लाल लघवी होते, आणि बबेसियोसिस मध्ये ज्याच्यामध्ये लघवी कॉफी कलरची होते. ह्याच्यानुसार आपल्याला एक लक्षात येतं की कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. ते दुधाचा कलर एक आपला साधारण आता गाईचा पिवळसर असतो आणि म्हशीचा पांढरा असतो. आता ह्याच्यामध्ये गाईचा जो पिवळसर आहे हा पांढरा होतो मस्टॅटिस मध्ये, आणि जो म्हशीचा जो पांढरा आहे तो पिवळसर होतो मस्टॅटिस रोगामध्ये. त्याच्यानंतर शेणाचा शेणाचा सुद्धा कलर, आता काय जनावर काय खातं त्याच्यानुसार सुद्धा त्याचा थोडाफार फक्त एवढंच की जास्त हिरवापणा किंवा हे फिकटपणा ह्याच्यामध्ये एवढंच फक्त शेणाचा आपण जे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे जाडपणा म्हणा किंवा पातळपणा म्हणा की प्रमाणापेक्षा लिक्विड ह्याच काय असेल तर तेच फक्त आपण. पण ह्याच्या ह्या जे फिजिकल एक्झामिनेशन वर आपल्याला लक्षात येऊ शकतं की जनावरांमध्ये
कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव किंवा काय झालंय याचं फक्त निरीक्षण जरी केलं तरी आपल्याला त्याच्यावरनं लक्षात. त्याच्यानंतर सर जनावरांच्या शेणातून नेमके कोणत्या गोष्टी समजतात? जनावरांचं जर शेण आपण चेक केलं तर नक्की काय समजतं? जनावरांच्या शेणातून तर बऱ्याच गोष्टी समजतात. कारण की कसं आहे, जनावर गवत खाते त्याच्यापासून त्याच्या बॉडीमध्ये जे विघटन होते त्याच्यानंतर मग ते बराच वेळ शरीरात म्हणजे कमीत कमी 24 ते 48 तास शरीरामध्ये राहून त्याच्यानंतर ते बाहेर फेकलं जातं. त्याच्यामुळे कसं आहे, आता थोडक्यात कशी ही फ्लशिंग सिस्टीम आहे ही शेण बाहेर फेकणं म्हणजे. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक तर जर जंतू असतील तर साधे की जंतू किंवा जंतूचे अंडे हे सुद्धा त्या शेणातून आपल्याला बाहेर पडलेले दिसतात. किंवा जर शेणाचं जे मी तुम्हाला सांगितलं की जसं शेणाचं जो हे आहे कन्सिस्टन्सी आहे ती सेमी सॉलिड असते. आता सेमी सॉलिड म्हणजे एक तर पातळही नाही आणि एक तर जाडही नाही, म्हणजे एकदम घट्टही नाही, परंतु त्याच्यामधला पण ते नॉर्मल आहे. तर ह्याच्यामध्ये जर घट्टपणा आला असेल तर समजायचं की शरीरामध्ये ताप आहे, म्हणजे एक तर जनावराला ताप आहे किंवा जास्त हे झीज झालेली आहे किंवा डिहायड्रेशन झालेलं आहे किंवा कॉन्स्टिपेशनही असू शकतं, ज्याच्यामध्ये पाण्याचा ऱ्हास जास्त होतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची जी हे आहे शेण आहे त्याच्यावर लक्षात येतं की बॉडीची स्थिती काय. दुसरी गोष्ट म्हणजे जर लघवी संडास जर पातळ असेल तर त्याच्यावर सुद्धा एक समजतं की जी आतड्याची जी हालचाल आहे ही जास्त प्रमाणात झाली. ही दोनच प्रकारात जास्त होते. एक म्हणजे तुमचं शरीरामध्ये जंत असेल त्यावेळेस. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नामध्ये जर काही रेग्युलर पेक्षा काही बदल केला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जी आतड्याची हालचाल आहे ती प्रमाणापेक्षा जास्त होते आणि त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे अतिसार होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे सुद्धा आपण एक प्रकारचं म्हणजे आपल्याला एक आयडिया मिळते की बाबा जनावराला काहीतरी नॉर्मल हे म्हणजे जे परिस्थिती दाखवते व्यवस्थित नाही. सर दुग्ध व्यवसायात सर्वात जास्त महत्व नेमकं कोणत्या गोष्टीला द्यायला हवं? आता दुग्ध व्यवसायात बाकी तर मी म्हणलं आता, कारण की प्रत्येक जण जर दुग्ध व्यवसाय करत असेल तर प्रश्नच नाही की तो पहिला दुधावरच लक्ष देणार आहे. परंतु दूध हे त्याच्यासाठी जरी प्रथम असलं तरी टीक, माईस, ते पिसव, उवा ह्या आणि गोचिड हे तेवढेच महत्वाचे आहेत. कारण की हे जर रक्त पित राहिले तर जनावरांचं लक्ष त्यांच्या शरीरावर जास्त राहील खाण्यापेक्षा. आणि ज्यावेळेस त्यांचं आता साधी गोष्ट जर खायला तुम्ही सगळं व्यवस्थित दिसत पण जनावरांचं लक्ष जर खाण्यावर नसेल तर त्यांचं खाऊन त्यांच्या शरीराला लागणार. आणि जरी शरीरावर ज्यावेळेस अशा प्रकारचे परजीवी जंतू असतील त्यावेळेस ते सगळं रक्त पिऊन घेतील तरी ते म्हणजे तुम्ही जेवढं खाता तेवढं जनावराला लागणार नाहीये. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की गोचिड, पिसव, उवा वगैरे जे आहेत याच्यावर जास्त नियंत्रण केलेलं माझ्या हिशोबाने मी हे सांगेल की ह्याच्यावर नियंत्रण करणं सर्वात महत्वाचं आहे. ओके, नक्कीच पशुपालक ते करतील. त्याच्यानंतर सर नंतरचा प्रश्न असा आहे की सर पशुपालकांचा औषधे व जनावरांवरती जास्त खर्च होतोय तर तो कमी करण्यासाठी नक्की काय करायला हवं? आता याच्यावर तर औषध आणि प्रथमोपचारवरचं तर असं काही कमी करण्यासारखं काहीच नाहीये. परंतु एवढंच एक सांगू शकतो मी की जर व्यवस्थित दर महिन्याला काही जनावर आजारी असो किंवा नसो, जर आपण प्रामाणिकपणे जर त्याचं रक्त, लघवी एवढंच आणि त्याचं शेण हे जर व्यवस्थित रेग्युलररित्या जर चेक करून घेतलं तरी तुम्हाला साधारणतः आयडिया मिळते की आपल्या जनावराला काही इजा आहे की नाही आहे. फक्त आता जर तशा याच्यामध्ये फक्त खर्च तुमचा ह्याचा प्रयोगशाळेत नमुने चेक करण्याचा तेवढाच होईल. परंतु ह्यानी एवढं एक आहे की तुम्हाला जो नंतरचा जो होणारा खर्च येतो त्याला तुम्ही टाळू शकता कमी वेळेत. आणि एखादी गोष्ट जी तयार होते त्याला वेळीच तुम्ही आटोक्यात आणायचा हे प्रतिबंध करू शकता. ओके सर, पशु आरोग्य चाचणीसाठी साधारण खर्च किती येतो? पशु आरोग्य चाचणीसाठी साधारणतः रक्तजलासाठी जर म्हणले तर तुम्हाला 250 रुपये, लघवीसाठी जर म्हणले तर तुम्हाला 100 रुपये आणि दुधासाठी असेल तर ते 50 रुपये. आणि बाकीचे जे लिव्हर फंक्शन आणि किडनी फंक्शन टेस्ट असतील तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम लिव्हर फंक्शनसाठी 450 आणि किडनी फंक्शनसाठी 450 रुपये या प्रकारे असा खर्च आहे. ओके सर, धेनू ऍप बद्दल आमच्या शेतकरी बंधूंना आपण काय सांगाल? अच्छा, धेनू ऍप. आता धेनू ऍप जे मी पाहिलंय तर एक ज्ञानाचा भंडार आहे पशुपालकासाठी, पशुवैद्यकासाठी सुद्धा आणि जे नवीन विद्या पशुधन पर्यवेक्षण सुद्धा आणि शेतकऱ्यांसाठी तर ते तर बरंच मोठं आहे. कारण की आता तुम्ही एवढ्या सगळ्या माहिती
प्रत्येक माणसाला शोधून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं, परत दूध उत्पादनासाठी काय काय करायला पाहिजे, जनावरांचा गोठा कसायला असायला पाहिजे, त्यांचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे, किंवा आता जसं मीच तुम्हाला आज जसं माहिती दिली याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मग ह्या सगळ्या गोष्टी धेनू ऍप मधनं होते. त्याच्यामुळे निश्चितच की शेतकऱ्यांसाठी एक मोलाचं ऍप आहे हे, ज्यांना बिना पैशाचा एक महत्वपूर्ण माहिती या माध्यमातून मिळत आहे. ओके सर, नक्कीच आमचे शेतकरी बांधव धेनू ॲपचा पुरेपूर वापर करतील आणि आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये बदल करतील अशी आशा करतो. सर, सध्या पावसाळा सुरू होतोय, आमच्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्याल? आता पावसाळा सुरू होते तर त्याच्यामुळे मी सांगू शकेल की HS जे घटसर्प आहे, त्याच्यानंतर ब्लॅक हे एक टांग्या, त्याच्यानंतर हे आणि एंट्रोटॉक्झेमिया, FMD ह्याच्या रोगाचे जे हे आहेत लसी आहेत, ह्या लसीकरण करून घ्याव्यात. कारण की मलाही माहिती आहे की जनावरांना शक्यतो आजार लवकर येत नाहीत, परंतु ज्यावेळेस आपण शाश्वत दूध व्यवसाय करतो त्यावेळेस काही गोष्टीची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आता पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये काय उन्हाळ्यामधनं ऋतू हा उन्हाळ्यातून पावसाळ्यात येतो, त्यामुळे काय होतं हवामानात बदल होतो. त्याच्यामुळे जनावरांना माणसाला त्रास होतो तर जनावरांना त्रास निश्चितच होत असतो. त्यामुळे त्यांनी जर लसीकरण आणि ह्याच्या जो हवामानात होणाऱ्या बदलामुळे जनावरांच्या शरीरावरही भरपूर ताण येत राहतो, त्यामुळे त्यांना वेळोवेळी लसीकरण करून घेणे तेवढंच महत्वाचे ठरते. एकदा का एक जनावर जरी आपलं कुठल्या रोगाची लागण झाली तर तुमचं पूर्ण म्हणजे निव्वळ नफ्यामधनं तुमचा लॉस होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं लसीकरण व्यवस्थित करून घेणं महत्वाचं ठरते. ओके, धन्यवाद सर. आपण शाश्वत दुग्ध उत्पादनासाठी पशु आरोग्य चाचणी काळाची गरज या विषयीची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत आणि त्यांना ती खूप मोलाची ठरेल अशी आशा करतो. आणि पशुपालन व दुग्ध व्यवसाय संबंधित काही पशुपालकांना काही प्रश्न असतील तर प्ले स्टोअर वरून आपण धेनू ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपले प्रश्न आपण जरूर विचारू शकता. तिथे आपल्याला 24 तासाच्या आत धेनू एक्सपर्ट आपल्याला त्वरित उत्तर देतील. धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज डॉक्टर प्रवीण राठोड सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला शाश्वत दुग्ध उत्पादनासाठी पशु आरोग्य चाचणी काळाची गरज या विषयीची अगदी साध्या, सोप्या आणि सविस्तर भाषेत माहिती दिली. त्याबद्दल सरांचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे धेनू टीमच्या वतीने मी नितीन पिसाळ खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद सर. धन्यवाद. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून धेनू ॲप डाउनलोड करा. तसेच धेनू इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.dhenu.com. Thanks for watching.